गडचांदूरहून नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। फोन कर लवकर, दुसरा ड्रायव्हर बोलो भोकात गेला। तुझ्यापाशी डेपोचा नंबर कसा नाही, तू डेपोतून गाडी आणली, तू लाव फोन, डेपोतून फोन कर। फोन लाव, दुसरा तर जीव घेणार का? मेले असते पूर्णच्या पूर्ण पलटी मारला असता तर पूर्णच्या पूर्ण मेले असते। फोन नाही का आता? फोन काढ, फोन लाव का हा दारू पिऊन आहे का? दारू पिऊन आहे तू दारू पिऊन आहे का? तू कोणा शिकवताय का? तू दारू पिऊन आहे का? फोन लाव, डेपोले फोन लाव, दुसरा ड्रायव्हर दुसरी गाडी बोलो का? फोन लाव का? मार खायचे धंदे नको करू तू का? पूर्ण मेले असते पूर्ण का? मजाक मारी लावून ठेवला आहे का? फोन लाव, डेपोले फोन लाव, दुसरी गाडी बोलो, दुसरी गाडी बोलो। आम्हाला या गाडी नाही जायचं आहे, दुसरी गाडी बोलो तू, आम्हाला नाही जायचं आहे। का मेले असते लोक, मजाक मारी करताय का? बातमी तर लावतो, याची बातमी तर लावतो, याला दाखवतो कसा राहतो, सांगतो कसा राहते तुम्ही का? गेले असते पूर्ण मेले असते तुझ्या चक्कर मध्ये का? लवकर लाव, नाही तर तू खाशील आता का? ते लहानचे पोरं लढत आहे तिथं, समजून ठेवल्या का लोकाले? भद्रावती पासून 1.5 तास लावला आहे इथपर्यंत आणण्यासाठी का? तेव्हाच म्हणलो मी हे पेऊन आहे म्हणून। पेऊन आहे तू पेऊन आहे, तू पेऊन आहे, पेऊन आहे का नाही तू एवढं सांग आहे ना? काल सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास बस चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केलाय। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बस रस्त्यावर डगमगत चालली होती आणि कधीही रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत एका सतर्क प्रवाशाने तात्काळ बस थांबवली आणि चालकाला जाब विचारला। यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकारानंतर संतप्त प्रवाशांनी तात्काळ दुसरी बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली। संबंधित बस राजुरा डेपोची असून तिचा क्रमांक MH14 BT 5322 असल्याची माहिती मिळाली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान प्रवाशांकडून तक्रार मिळाल्यानंतर वरोरा आगार व्यवस्थापकांना माहिती देण्यात आली। त्यानंतर चालक आणि वाहकाला वरोरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून चालकावर लाईन ऑफची कारवाई करण्यात आली आहे। तपासात चालक दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन विभागाचे प्रभारी विभाग नियंत्रण अधिकारी छगन दिवसे यांनी दिली आहे। काल राजुरा आगारातली गाडी वाहन क्रमांक 14-5322 ही गडचांदूर ते नागपूर फेरी पूर्ण करत असताना काल काही प्रवाशांकडून तक्रार आम्हाला प्राप्त झाली। त्यावेळेस आम्ही वरोरा आगार व्यवस्थापक यांना या घटनेची माहिती दिली, तर त्यांनी ती घटना वरोराजवळ घडल्यानंतर तिथे जाऊन त्या चालक आणि वाहकाला पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय तपासणीसाठी जाऊन गेले। सध्या त्यांच्यावर कारवाई म्हणजे आम्ही त्यांना लाईन अप केलेलं आहे, आज त्यांना ड्युटीवर पाठवलेलं आहे। पूर्ण तपासणी झाल्यानंतर अगर ते दोषी आढळले तर आम्ही त्यांना रापो शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।